शुक्रवारी संपूर्ण राज्यात जिथे पोळ्याचा उत्साह शिगेला होता तिथे चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा येथे मात्र अज्ञात मृतदेह मिळाल्यानं खळबळ उडालेली आहे। शेतकरी रुपेश गंगाधर निकम यांच्या शेतातील विहिरीत शुक्रवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला। निकम सकाळी शेतात गेले असता त्यांना भयंकर दुर्गंधी येऊ लागली। आजूबाजूला बघता ही दुर्गंधी विहिरीतून येत असल्यानं निष्पन्न झाला। त्यांनी लगेच विहिरीत डोकावून बघितलं तेव्हा तिथे मृतदेह तरंगताना दिसला। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। मृतदेहाची स्थिती पाहता तो काही दिवसांपासून विहिरीत असल्याचं समजतं। पोलिसांकडून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी इस्पितळात रवाना केला गेला। मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसली तरी त्याचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। मृतदेहाचा तपास सुरू असून त्याची ओळख लवकरच पटण्याची शक्यता आहे। चांदूर बाजार पोलिसांकडून पोलीस तपास सुरू आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता चांदूर बाजारहून मयूर खापरे यांची रिपोर्ट।